Chapter 6, Superposition of Waves. Today we are going to see about the characteristics of stationary waves. Now we know that we have seen in a stationary waves equation that when two identical waves means having the same amplitude, same wavelength, traveling along the straight line but in opposite direction, they interfere and form the stationary waves. So first character is that when two identical waves having the same amplitude and same wavelength traveling in the straight line but in opposite direction, they interfere and form the stationary waves. Now, when two transverse progressive waves, identical two transverse progressive waves, they interfere with each other, they form a transverse stationary waves. Now, in transverse stationary waves, they form the transverse stationary waves. There are some points in the transverse stationary waves where the motion of the particle is zero. It is zero. So at some point on the string is motionless. That point, this point is called as node. These points are called as node. And the point on the string where oscillation of the particle is maximum, this point is called as antinode. So, when the transverse stationary waves is formed, then the amplitude along the string between node and antinode varies from 0 to A. Its amplitude is maximum at that point, that is equal to A, and this maximum amplitude is called as antinode. Point where the particle is motionless means there is no motion of the particle, that this point is called as node. तर याच्यात आपण पाहू की नोड पासून अँटीनोड पर्यंत जे ॲम्प्लिट्यूड आहे ते व्हॅरी होतं आहे 0 पासून ए पर्यंत. आणि इथं नोड म्हणजे ज्या पॉईंटवर द पार्टिकल रिमेन्स इन रेस्ट पोझिशन, म्हणजे या पॉईंटवर जे मोशन आहे वेव्हचं ते 0 राहतं. The point at which the motion of the waves is 0, या पॉईंटला म्हणतात नोड आणि याला अँटीनोड. तर हे झालं ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्समध्ये. त्याच प्रकारे जर दोन लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्स घेतल्या, आयडेंटिकल लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्स, ते स्ट्रेट लाईनमध्ये जात आहे पण अपोजिट डायरेक्शनमध्ये जात आहे. तर इथं जे रिझल्टंट आपल्याला मिळतो तो मिळतो लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्स. आता या लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्समध्ये सुद्धा की पॉईंट ऑन द स्ट्रिंग वेअर द पॉईंट वेअर द पार्टिकल रिमेन्स ॲट रेस्ट, that point is called as node, and the point at which there is maximum vibration of the particle is called as antinode. And thus it is seen that between node and antinode there is variation of the amplitude. It varies from 0 to A. तर दोन्ही याच्या स्टेशनरी वेव्स तयार होतात, ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्समध्ये आणि ट्रान्सव्हर्स लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये. त्याच्यानंतर दोन जे नोड सक्सेसिव्ह नोड तयार होतात, याच्यामधलं जे डिस्टन्स राहत आहे ते डिस्टन्स राहत आहे लॅम्बडा बाय 2. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज लॅम्बडा बाय 2. त्याच प्रकारे दोन अँटीनोड जे आहे त्याच्यामधलं अंतर सुद्धा लॅम्बडा बाय 2 आहे.
डिस्टन्स बिटवीन टू अँटीनोड इज लॅम्बडा बाय. नंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे की नोड आणि अँटीनोड याच्यामधलं अंतर जे आहे ते राहतं आहे लॅम्बडा बाय 4. डिस्टन्स बिटवीन नोड अँड ॲडजसंट अँटीनोड इज इक्वल टू लॅम्बडा बाय 4. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आहे की amplitude of vibration varies periodically in space. This याचं जे व्हायब्रेशन आहे ते amplitude of vibration ते कसं आहे की इट इज पिरियॉडिकली इन द स्पेस. आणि जे फ्रिक्वेन्सी आहे कोणत्याही पॉईंटवर जर फ्रिक्वेन्सी पाहिली तर फ्रिक्वेन्सी अलॉंग ऑन ऑल द पॉईंट्स ऑन द स्ट्रिंग रिमेन्स द सेम. फ्रिक्वेन्सी सेम राहते पण ॲम्प्लिट्यूड जो आहे तो पॉईंट टू पॉईंट व्हॅरी होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे की ऑल पार्टिकल्स पजेस एनर्जी. ते ऑसिलेट होत आहे ते तर ऑल द पार्टिकल्स आर पजेसिंग द एनर्जी. पण जेव्हा इथं स्टेशनरी वेव्स तयार होत आहे तर हे समोरही जात नाही किंवा मागेही जात नाही, म्हणजे देर इज नो ट्रान्सफर ऑफ द एनर्जी. सो ऑल द पार्टिकल पजेस एनर्जी, देर इज नो प्रपोगेशन ऑफ द एनर्जी. स्टेशनरी असल्यामुळे एनर्जी प्रपोगेट होत नाही अँड द वेलोसिटी ऑफ द वेव्ह इज इक्वल टू 0. लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे की all the particles between two nodes vibrate in the same phase. या लूपमध्ये जितके पार्टिकल आहे ते सारख्या फेसमध्ये असतात, पण ॲडजसंट लूप जर घेतला तर दे आर इन द अपोजिट फेस. म्हणजे याच्या फेसचे 180 किंवा पाय रेडियन. तर लास्ट प्रॉपर्टी आहे की जितके पार्टिकल्स या लूपमध्ये आहे किंवा दोन सक्सेसिव्ह नोडमध्ये आहे they are in the same phase, and in the adjacent loop or adjacent distance between two nodes, there the phase of the particle is opposite, that is they are 180 degree opposite direction किंवा पाय रेडियन. हे डिफरन्स आहे. तर या प्रकारे आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर जर आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेव्ह पाहणार आहे आपण आणि स्टेशनरी वेव्हजही पाहिलेला आहे, तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्हजचं जर कम्पॅरिझन करायचं आहे तर प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये जे आहे की डिस्टर्बन्स जो आहे तो एका रिजनपासून दुसऱ्या रिजनपर्यंत कंटिन्युअसली जात राहतो. पण स्टेशनरी वेव्हजमध्ये ते जे आहे इट स्टिक टू द ओनली वन रिजन, तो ट्रान्सफर होत नाही. तर याच्यात डिस्टर्बन्स प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये डिस्टर्बन्स ट्रॅव्हल फ्रॉम वन रिजन टू अनदर रिजन विथ डेफिनेट व्हेलोसिटी. पण स्टेशनरी वेव्हमध्ये डिस्टर्बन्स रिमेन्स इन द वन रिजन अँड द व्हेलोसिटी ऑफ द वेव्ह इज 0. याच्या डेफिनेट व्हेलोसिटीने ते संबोधतात. नेक्स्ट आहे की प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये जे आहे की ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑल द पार्टिकल्स आर सेम. त्याच्यात ॲम्प्लिट्यूड सेम राहतात. पण स्टेशनरी वेव्हमध्ये आत्ताच आपण पाहिलं की ॲम्प्लिट्यूड जो पार्टिकलचा आहे तो व्हॅरी होतो 0 मॅक्सिमम पर्यंत. तर इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ॲम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल इज सेम, पण स्टेशनरी वेव्हमध्ये ॲम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल डज नॉट रिमेन्स द सेम. तिसरं आहे की स्टेशनरी वेव्हजमध्ये सगळे पार्टिकल जे आहेत हे ऑसिलेट होत राहतात. तर मेन पोझिशनला ते क्रॉस करत राहतात सायमल्टेनियसली. पण प्रोग्रेसिव्ह वेव्हजमध्ये या प्रकारे होत नाही. तर इन स्टेशनरी वेव्हज ऑल द पार्टिकल क्रॉस देअर मेन पोझिशन सायमल्टेनियसली, बट इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह इट डज नॉट हॅपन. नेक्स्ट कंपॅरिझन आहे की प्रोग्रेसिव्हमध्ये ऑल द पार्टिकल्स आर मूव्हिंग, बट स्टेशनरी वेव्हजमध्ये त्याच्यात
प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह सगळ्या प्रॅक्टिकली इथं मूव्ह होत राहतात जेव्हा डिस्टर्बन्स आपलं हे जात आहे आणि त्याच्यामुळे डिस्टर्बन्स जे आहे ते पास होत राहतात. पण स्टेशनरी वेव्स घेतले तर या पॉईंटवर जिथं जो नोड पॉईंट आहे इथं पार्टिकल मोशनलेस राहतो, हा मूव्ह होत नाही. तर प्रोग्रेसिव्ह मध्ये सगळे पार्टिकल्स आर मूव्हिंग बट स्टेशनरी वेव्स पर्टिक्युलरली ॲट नोड रिमेन्स द झिरो. नेक्स्ट कंपॅरिझन आहे की प्रोग्रेसिव्ह वेव्समध्ये एनर्जी जे आहे, आता हे समोर जात आहे फ्रॉम वन रिजन टू अनदर रिजन, म्हणजे एनर्जी जी आहे ती ट्रान्सफर होत राहते. पण स्टेशनरी वेव्समध्ये एनर्जी जी आहे ते ट्रान्सफर होत नाही. देयर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. नेक्स्ट कंपॅरिझन आहे की ऑल द पार्टिकल्स बिटवीन द नोड्स आर इन द सेम फेज. या याच्यात आपण पाहिलं की दोन सक्सेसिव्ह नोडमध्ये जितके पार्टिकल्स आहेत दे आर इन द सेम फेज. पण प्रोग्रेसिव्ह वेव्समध्ये फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. तर हे त्याचे कंपॅरिझन आहे. पहिलं कंपॅरिझन आहे की प्रोग्रेसिव्हमध्ये डिस्टर्बन्स जे आहे ते एका रिझनपासून दुसऱ्या रिझनपर्यंत जातं. स्टेशनरी वेव्समध्ये ते डिस्टर्बन्स एकाच रिजनमध्ये राहतात आणि वेव्हची वेलॉसिटी ही झिरो राहतात. इथं प्रोग्रेसिव्हमध्ये ते डेफिनेट वेलॉसिटीने ते डिस्टर्बन्स समोर जातात. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्हमध्ये ॲम्प्लिट्यूड सर्व पार्टिकलचा सेम राहतो, पण इथं जे आहे ॲम्प्लिट्यूड तो सेम राहत नाही. आपण पाहिलं की अँटी नोडवर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आहे आणि नोडवर मिनिमम ॲम्प्लिट्यूड आहे. तिसरं आहे की स्टेशनरी वेव्ह जे आहे सगळे पार्टिकल्स ते मिड पोझिशनला क्रॉस करतात सायमल्टेनियसली. प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये त्या प्रकारे होत नाही. चौथं आहे की प्रोग्रेसिव्हमध्ये सगळे जे पार्टिकल्स आहेत ते मोशनमध्ये राहतात, दे आर मूव्हिंग. बट स्टेशनरी वेव्स पर्टिक्युलरली ॲट नोड दे आर मोशनलेस. नेक्स्ट आहे की एनर्जी प्रोग्रेसिव्हमध्ये एनर्जी ट्रान्सफर होतं, स्टेशनरी वेव्समध्ये होत नाही. सहावं आहे की ऑल द पार्टिकल्स बिटवीन द नोड्स आर इन द सेम फेज. पण प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. ठीक आहे, तर हे कंपॅरिझन आहे. त्याच्यानंतर एंड करेक्शन आपल्याला पाहायचं आहे. तर हे पाईप घेतलं आहे, या पाईपवर एक व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्म ठेवलेला आहे. हा क्लोज पाईप किंवा ओपन पाईप ठेवतो. तर इथं एअर फ्री असल्यामुळे इथं अँटी नोड तयार होतो आणि इथं जे आहे जेव्हा हा व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्म ठेवतो तर हे ट्रान्सव्हर्स वेव्ह इथं पास होतात. या पॉईंटवर एअर फ्री नसल्यामुळे इथं इन्सिडंट होतं आणि हा रिफ्लेक्ट होतो. तर क्लोज एंडवर नोड तयार होतो, ओपन एंडवर अँटी नोड तयार होतो. अँटी नोड तयार होतो. इथं सुद्धा ओपन एंडवर अँटी नोड तयार होतो आणि क्लोज एंडवर ओपन एंडवर अँटी नोड तयार होतो. अँटी नोड आणि अँटी. आता या याच्यात ही जर आपण लेंथ मोजली तर ही लेंथ आहे L आणि हे नोड आणि अँटी नोड जे आहे याच्यामधलं जे अंतर राहतं ते राहतं λ/4. तर जेव्हा आपण हा टेलिफॉर्म इथं ठेवतो आणि हे या प्रकारे नोड आणि अँटी नोड तयार होतात, तर हे जे अँटी नोड तयार होत आहे तो इथं टिपवर तयार होत नाही, तो थोड्या वरती तयार होतो. तर हे डिस्टन्स फ्रॉम द टीप अँड द एंड ऑफ द अँटी नोड, हे जे डिस्टन्स आहे याला म्हणतात एंड करेक्शन. या एंड करेक्शन जे आहे तर रेनॉल्ड्सनी फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढलेली आहे. तरी रेनॉल्डने सांगितलं की एंड करेक्शनची व्हॅल्यू आहे E इज इक्वल टू 0.3 D. D म्हणजे हे ट्यूबचं इनर डायमीटर ऑफ ट्यूब. सो E इज इक्वल टू 0.3 D. आता याच्यात क्लोज एंड जर घेतलं तर एकच एंड करेक्शन राहतात, पण ओपन पाईप जर घेतला तर दोन एंड करेक्शन असतात.
तर जी ॲक्च्युअल लेंथ आहे ती ॲक्च्युअल लेंथ राहील मेजर्ड लेंथ प्लस एंड करेक्शन. तर फॉर क्लोज पाईप ॲक्च्युअल लेंथ इज इक्वल टू एल प्लस सी आणि ओपन पाईपसाठी ॲक्च्युअल लेंथ इज इक्वल टू एल प्लस 2 ई ट्वाइस एंड करेक्शन. तर या प्रकारे एंड करेक्शन जे आहे तर त्याची व्हॅल्यू जी आहे ती राहत आहे 0.3 डी. क्लोज पाईपसाठी ॲक्च्युअल मेजर जी लेंथ असायला पाहिजे ते राहील एल प्लस सी आणि ओपन पाईपसाठी जी ॲक्च्युअल लेंथ आहे ही मेजर्ड लेंथ आहे, हे एंड करेक्शन आहे. तर ॲक्च्युअल लेंथ इज इक्वल टू एल प्लस ट्वाइस